नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना सुरू असताना महाराष्ट्रातील काही शेतकरी पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेपासून वंचित आहेत किंवा यापूर्वी या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी यांचे प्रत्येकी 6,000 रुपये असे 12,000 रुपये येत होते, परंतु काही महिन्यानंतर हे पैसे येणं बंद झालं। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बँक सीडिंग, ई-केवायसी आणि आधार सीडिंग हे 3 कारणं जर असतील तर पैसे येणं बंद आहेत। परंतु मित्रांनो, काही शेतकरी या योजनेपासून पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत, त्यांना या सिस्टमपासून बाहेर काढण्यात आलेले आहेत। आता नेमकं का असं केलं असेल? यापूर्वी या शेतकऱ्यांना पैसे येत होते, परंतु एकाएकी पैसे येणं बंद झालेले आहेत। त्यांचा शेतकरी ID सुद्धा जनरेट आहे, त्यांचं फॉर्म अप्रूव्हल आहे, परंतु पैसे येत नाहीत। त्यांना पैसे का येत नाहीत? या योजनेपासून त्यांना का वगळण्यात आलं? नेमकं कारण काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पुढाकाराने, यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये येतात। दर 3 महिन्याला हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येतात। त्याचबरोबर महाराष्ट्राने सुद्धा यांच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना सुरू केली आणि त्याचे सुद्धा 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना त्यांचं बी बियाणं, खतं किंवा शेतीसाठी काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने ह्या दोन्ही योजना सुरू केलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील काही शेतकरी या योजनेपासून वगळण्यात आलेत, काही शेतकरी या सिस्टममधून बाहेर काढण्यात आलेत। आता नेमकं कारण असं आहे की मित्रांनो, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रेशन एक कुटुंब अशी एक योजना किंवा एक सिस्टम आहे। आता तुम्हाला यापूर्वी या योजनेचे पैसे मिळत होतं कारण तुमचं या योजनेसाठी आवश्यक असणारा सातबारा आणि त्याच्यावर तुमचं नाव होतं। परंतु मित्रांनो, केंद्र सरकारने अशी एक सिस्टम तयार केला, एक असा नियम जाहीर केला की त्या नियमाच्या आधारे हे शेतकरी बाद झालेत। आता नेमका नियम काय आहे तर पीएम किसान योजनेसाठी एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभार्थी म्हणून आता यापुढे असणार आहेत, असा नियम केंद्र सरकारने सुरू केला। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर, आमचे सातबारे वेगळे आहेत, म्हणजे एका सातबाऱ्यावरती आईचं नाव आहे, एका सातबाऱ्यावरती वडिलांचं नाव आहे, तर मग दोघांना पीएम किसान योजनेचे पैसे यायला पाहिजे। सातबारे वेगळे असले म्हणजे पैसे येतील असं नाही, परंतु या दोन्ही व्यक्तींचं कुटुंब मात्र एक आहे, त्यांचं रेशन कार्ड मात्र एक आहे। त्यामुळे या नियमानुसार ही लोक या सिस्टमपासून किंवा या योजनेपासून बाहेर निघाले आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेतून बाहेर का काढण्यात आलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीपेक्षा जास्त लोकांना जर पीएम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जर येत असतील तर हे पुढे होणार नाही। एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला हे पैसे येणार आहेत, बाकीच्या लोकांची नावं ऑटोमॅटिक कट होणार आहेत। एक कुटुंब एक रेशन कार्ड या नियमानुसार पीएम किसान योजना यापुढे रन होणार आहे, पुढे चालणार आहे। आणि पीएम किसान योजनेतून जर समजा तुमचं नाव कमी झालं तर साहजिकच नमो शेतकरी योजनेपासून सुद्धा तुम्ही वंचित राहणार। या नमो शेतकरी योजनेतून सुद्धा तुमचं नाव वगळण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनेचे पैसे मिळावे असं जर वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे। नाहीतर समजा तुमचं यापूर्वी पैसे आले, तुम्ही ई-केवायसी पूर्ण आहे, बँक सीडिंग पूर्ण आहे किंवा आधार सीडिंग पूर्ण आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पण मित्रांनो ही जर गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस किंवा ग्रामपंचायत लेवलला तुम्ही फेऱ्या मारणार। पण मित्रांनो, हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे की शेतकऱ्यांचं कुटुंब, शेतकऱ्यांचं रेशन कार्ड हे पीएम किसान योजनेसाठी खूप मॅन्डेटरी विषय आता समजला जातो। म्हणून मित्रांनो, काही लोक, काही शेतकरी या योजनेपासून वंचित होत आहेत, वगळण्यात येत आहेत, त्यांची नावं कट होत आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।